पहिला काय करायचं, ही आकृती काढून घ्यायची. इन रोम्बस PQRS, PQ किती आहे 7.5 आणि अँगल QPS किती आहे 75. किती आहे 75. तर आपल्याला काय करायचे, ह्याची मेजरमेंट आपल्याला काढायचे. हा अँगल किती आणि हा अँगल किती आहे आणि हा पण काढायचा, आपल्याला QR पण काढायचा आहे. जोपर्यंत आपण आकृती काढत नाही तोपर्यंत आपल्याला काय आयडिया येणार नाही. चला आता रोम्बसचे प्रॉपर्टीज काय काय पटकन आठवायचे तोपर्यंत. रोम्बस काढा, पेज पलटा जरा. PQRS हा रोम्बस आहे. रोम्बस असल्यामुळे सगळ्या बाजू कशा असतात त्याच्या सेम असतात आणि हे त्याचे काय डायगोनल्स आहेत. मध्ये काढलेला आपण ते कर्ण असतात त्याचे. ऑल साइड्स ह्याच्या सगळ्या बाजू कशा आहेत समान आहेत आणि सगळ्या बाजू समान झाल्यावर हा काय म्हणायचा, रोम्बस म्हणायचा. तर आता कुठल्या कुठल्या किमतीला PQ किती दिला आपल्याला 7.5 दिलाय. जर हा PQ 7.5 असेल तर सगळ्या बाजू किती झाल्या. आता ओरिजिनल आकृती वेगळी काढूया आणि मेजरमेंट काढलेली आकृती वेगळी काढूया, म्हणजे पटकन आपल्याला कळेल. हा 7.5 आहे. तर आता QPS किती दिलाय आपल्याला, QPS हा किती आहे 75 आहे. खंड किती आहे हा 75 दिलेला आहे. किती दिलेला आहे 75. तर आता उत्तराची आकृती वेगळी काढूया आपण इथे. उत्तराची आकृती काय करूया वेगळी काढूया. तर आता मला माप सांगा कशी कशी बनणार आहे त्याची. गुणधर्म सांगा याचे काय काय असतात. ऑल साइड्स आर इक्वल, सगळ्या बाजू कशा असतात सेम असतात. मग एक बाजू आपल्याला दिलेली आहे 7.5, तर बाकीचे किती असणार आहे मग सांगा. हे 7.5 झाल्यावर हे पण किती झालं, हे पण किती झालं 7.5. तर आता हा अँगल आतला किती दिलेला जर सांगा, किती 75 आहे. पूर्ण मोठा अँगल हा आणि छोटे छोटे किती आपल्याला अजून माहित नाही. तर आता हा 75 असेल तर आपण काय करू शकतो सांगा. हा जर 75 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे 75 असणार आहे का सांगा. हा हा रोम्बस आहे आणि रोम्बस कोण असतो पॅराग्राम असतो. हा दिलाय रोम्बस, हा दिलाय काय रोम्बस आणि रोम्बसचा काय होऊ शकतो, हा हे समभुज आहे. हा कसा आहे सांगा समभुज आहे आणि समभुज कशामध्ये कन्वर्ट झालाय, कशामध्ये पॅराग्राम आहे तो, समांतरभुज आहे. मग असे पण एक आपण आयडिया लावून घ्यायची की जेणेकरून आपल्याला हे समजायला पाहिजे की रोम्बस काय असतो पॅराग्राम असतो आणि पॅराग्राम असल्यामुळे हा झाला 75, हा झाला 75. समजा हा 75 असेल किंवा हा 75 असेल तर हा किती असणार आहे, किंवा वरच्या 75 असेल तर हा खालचा किती असणार आहे. किती असते जोडी त्यांची 180 असते का. ऍडिशन अँगल्स आर सप्लिमेंटरी, लगतचे कोण काय असतात पूरक असतात. दोघांची जोडी 180 ची, मग हा 75 हा किती झाला 105 आणि हा 105 तर हा झाला 105. चल आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. PQR किती मिळाला, PQR 105, मध्ये क्यू आहे लक्षात ठेवा. SRQ कुठे आहे SRQ हा किती मिळाला 75. सगळी माप आपण काढलेली आहेत. तर आता पहिल्यांदा काय लिहिणार जर सांगा, पहिल्यांदा ह्याच्याबद्दल माहिती लिहायची. PQRS इज अ रोम्बस, काय लिहायचं पहिल्यांदा सांगा. पहिल्यांदा काय लिहिणार माहिती, क्वाड्रिलेटरल काय लिहायचं PQRS इज अ रोम्बस, काय तो रोम्बस आहे. चौकोन PQRS हा काय आहे समभुज आहे, काय आहे समभुज आहे आणि समभुज असल्यामुळं ह्याच्या सगळ्या बाजू काय आहेत ऑल साइड्स काय असणार आहे, देअरफॉर ऑल साइड्स इक्वल, ऑल साइड्स आर इक्वल, सर्व बाजू ह्याच्या काय असतात समान, सर्व भुजा म्हणा सर्व भुजा समान समान असतात. सर्व भुजा समान असल्यामुळे काय झालं जरा सांगा. आता कुठल्या कुठल्या बाजू समान झाल्या, लेंथ PQ किती दिलेले 7.5 आहे. देअरफॉर मग काय आपल्याला विचारलं QR किती असणार आहे, देअरफॉर लेंथ QR पण किती असणार आहे 7.5. मला पहिल्याचा आन्सर आपल्याला इथं QR किती आलं आपलं 7.5. आता काय लिहिणार, हा काय रोम्बस काय असतो पॅराग्राम, ह्याच्यावर एक ओळ वाढवायची. रोम्बस काय असतो
मी ते लिहायचं आहे. रोम्बस इज अ काय आहे, इज अ पॅलोग्राम. रोम्बस इज अ पॅलोग्राम. समभुज चौकोन काय असतो, समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. समभुज चौकोन समांतरभुज असतो. समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. काय असतो, समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. आणि समांतरभुज असल्यामुळे काय झालं सांगा, समभुज चौकोन काय असतो, समांतरभुज असतो. आणि समांतरभुज असल्यामुळे काय झालं सांगा, काय झालं, समांतरभुज असल्यामुळे ह्या आकृतीत चेक करा. आता ही का आपण आकृती त्यासाठीच काढलेली आहे. समभुज चौकोन काय झाला, समांतरभुज झाला. त्यामुळं अपोजिट्स त्याचे अँगल्स काय असतात, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मराठीमध्ये काय आणायचं, सम्मुख कोण काय असतात, एकरूप असतात. समोरासमोरचे कोण काय असतात, सम्मुख कोण एकरूप असतात. समोरासमोरचे कोण कुठले जरा सांगा, सम्मुख कोण एकरूप असतात. समोरासमोरचे कुठले सांगा, अँगल पी कुणाला समान, अँगल आर ला. आपल्याला विचारलाय कुठला तो पहिला सांगूया आपण. आपल्याला पी क्यू आर विचारलाय. पी क्यू आर नाही, आपल्याला पहिला एस आर क्यू काढता येते का बघा. एस आर क्यू काढता येते का सांगा. मेजर अँगल आपल्याला कुठला दिलाय त्यांनी, क्यूपीएस दिलाय. किती आहे क्यूपीएस सांगा, क्यूपीएस दिलाय 75 त्यांनी. मग ह्या 75 वरून आपल्याला पहिला काय मिळाला, देरफोर टाकायचं. काय मिळते, क्यू आर एस मिळते. किंवा त्याला एस आर क्यू म्हणायचं. काय मिळाला हा, एस आर क्यू मिळाला आपल्याला. इथे राहायचं एस आर क्यू. किती आला आपला 75. किती किमती झाल्या सांगा, आपल्या 2 किमती मिळाल्या. आपल्याला आता विचारलाय कुठला, पी क्यू आर विचारलाय. मग इथं कारण काय लिहायचं, ऍडिशन अँगल्स काय असतात त्याचे, ऍडिशन अँगल्स, हा ऍडिशन अँगल्स आर सप्लिमेंटरी. कुणाचे, सप्लिमेंटरी. मराठीमध्ये काय म्हणायचं, लगतचे कोण काय असतात, पूरक असतात. लगतचे कोण पूरक असतात. लगतचे कोण पूरक असतात. आता हे सगळं आपलं समांतरभुजच्या ह्याच्यात आहे, कप्प्यात आहे, आपण लक्षात ठेवा. मग चला कुठले लगतचे कोण घ्यायचे, क्यूपीएस, अँगल क्यूपीएस प्लस कुठला घेऊयात, अँगल पी क्यू आर. आपल्याला जो काढायचा तो घ्यायचा यात. यांची जोडी कितीची असते, 180 असते. चला ह्यातला कुठला आपल्याला माहिती आहे, क्यूपीएस किती आपल्याकडे सांगा, 75 दिलेला आहे ऑलरेडी. हा 75 आहे. मग अधिक इकडे काय होणार, वजा होणार. 180 मधून किती वजा करायचं, मग इथं घ्या 180 वजा 75. उत्तर आपलं किती आलं सांगा, हा अँगल पी क्यू आर मिळाला आपल्याला. चला 180 मधून 75 गेले किती उरले, 105. मग तुमचं अँगल पी क्यू आर आपल्याला मिळाला किती, 105. अशा प्रकारे आपल्याला काढायचं. पहिला आपण कुठं काढलं सांगा, इथं असं एक डायग्राम काढून घ्यायची. ही प्रश्न आकृती आणि इकडची ही प्रश्न आकृती झाली आणि ही तुमची कुठली झाली, उत्तर आकृती. चला आता ह्यामध्ये काय शंका आहे का विचारा.